जेवण झाल्यानंतर मूगशुद्धी अनेकांना पान खायला आवडतं. काही जणांना पान खाण्याचं व्यसनही असतं. पान शौकीनांचा मोठा इतिहास आणि परंपरा आपल्याकडे आहे. या मंडळीची आवड पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पान बाजारात मिळतात. सोलापूर शहरातील भवानी पेठेत आहे मीनाक्षी पान शॉप. या ठिकाणी पान खाण्यासाठी लोक खूपच लांबवरून येतात. याबाबत अधिक माहिती पान विक्रेता अनिल पाटील यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. नमस्कार, माझं नाव अनिल रघुनाथ पाटील, दुग्ध चौकार व्यवस्थित भवानी पेठ. माझं गेले 25 वर्षापासून पान दुकान आहे. माझ्याकडे खास लोक आवडतो मसाला पान, चटणी पान, चॉकलेट पान खाण्यासाठी येतात. आणि मी गिरायकाला एकदा दिलेली क्वालिटी तेच क्वालिटी हवा आहे का म्हणलं तर मला लग्नाचे वगैरे भरपूर ऑर्डर मिळतात. गेले 25-30 वर्षापासून मी लोकांच्या पान चालवतो. चॉकलेट पान, मसाला पान, हे लग्न समारंभाचे वगैरे वगैरे ऑर्डर असतात. नमस्कार, मी विष्णू सदाशिव क्षीरसागर राहणार तळी परवा. मी मीनाक्षी पान दुकानात नेहमी येऊन पान खातो. पानाची क्वालिटी एकदम उत्तम आहे. नैसर्गिकरित्या बनवलेलं इथं पान असतं. त्याचं कात सुद्धा असं केमिकलयुक्त कात नाही आहे. पुन्हा सुद्धा व्यवस्थित आहे. तोंडाला कुठल्याही प्रकारची इजा न करता हे पान खाल्ल्यानंतर तोंडाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा एखादा त्रास होत नाही. तंबाखू, मावा, पुडी खाण्यापेक्षा मीनाक्षीचा पेशंटमधलं पान खाणे हे शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. मीनाक्षी पान शॉपमध्ये चॉकलेट पान, कुल्फी पान, आईस पान, मसाला पान असे विविध प्रकारचे पान मिळतात. पण येथील स्पेशल मीनाक्षी पान खाण्यासाठी लोक अशोक चौक, 7 रस्ता, रेल्वे लाईन, जुना विडी घरकुल, अक्कोटकोट रोडवरून येतात. मीनाक्षी पान शॉपमध्ये जवळपास 30 प्रकारचे पान मिळतात. या दुकानात 15 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंतचे पान उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट पान तर तरुणांसाठी मसाला पान अशी वयोगटानुसार पानाचे वर्गीकरण इथे पाहायला मिळते. महिन्याला 22 ते 25 हजार रुपयाचे उत्पन्न या पान व्यवसायातून मिळत आहे. तर वर्षाला 3 ते 4 लाखाची कमाई या पान विक्रीतून होत आहे, अशी माहिती पान विक्रेता अनिल पाटील यांनी दिली आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.